सर नमस्कार. तुमचा परिचय द्या. गोपाल इलास नरवाडे. बर, आज 5 नोव्हेंबर 2025 रोजी आपण तुमच्या हळदीच्या प्लॉटमध्ये हां. किती एकर हळद केलेली आपण ही? हा 1 एकर. बर, तर या हळद पिकासाठी आपण कुठले कुठले खत औषध वापरले लागवडीपासून आतापर्यंत? याला ब्रीज प्रक्रिया केली ती एसटीची. लावते वेळेस बेण्याला हां. तिथून डोस दिले 3. बर. प्रोम, DAP, हां. पोटॅश, अच्छा. भूमी पॉवर, मायक्रोरायझम. बर, ज्यावेळेस आपण एसटीची बीज प्रक्रिया बेण्याला केली तर त्यावेळेस तुम्हाला उगवण शक्तीत काय फरक पडला? उगवण शक्ती सारखी निघली. बर, आणि जेव्हा आपण हे ग्रीन प्लॅनेटचं प्रोम, पोटॅश, भूमी पॉवर आणि मायक्रोरायझा हे खताचे बेसल डोस आपण 3 केले, हो. तर त्या बेसल डोसमध्ये तुम्हाला टप्पेवारीनुसार काय काय बदल वाटले? तर फुटव्याच्या प्रमाणात चांगले वाटले. फुटवेचे प्रमाण, वाढीच्या बाबतीत कणवाडी, बर, कलर हिरवागार आहे. बाकीच्या आजूबाजूच्या हळदीसारखी हळद आपली का त्यांच्यापेक्षा चांगली? नाही, चांगली आहे ना हळद आपली. बर, जे आपण समजा ग्रीन प्लॅनेटचे खतं भरले 3 डोसमध्ये, हो. त्यानंतर आपण ड्रिपचे काही डोस दिले, हो. त्यामध्ये काय काय दिलं आपण? ग्रो नायट्रोकिंग, अच्छा. FCची फवारणी घेतली. बर, ग्रो नायट्रोकिंग आणि एफसीचे आपण फवारणी आणि घेतल्या. ड्रिंचिंग केलं. हो. बर, तर आता सध्याच्या परिस्थितीनुसार हळदीला किती किती फुटवे आहेत आपल्या? 7, 8, 9. 7, 8, 9 पर्यंत फुटव्यांची हो. संख्या आहे. तर तुम्हाला काय वाटतं बा, अंदाजे समजा एकर भराचा हा प्लॉट पाहून कमीत कमी ॲव्हरेज कितीपर्यंत जाईल का 35 प्लस? हो, 35-40च्या आसपास जायलाच पाहिजे. जायलाच पाहिजे. हो. आजूबाजूच्या ज्या हळदी आहेत त्या हळदीच्या कलरमध्ये आणि आपल्या कलरमध्ये फरक आहे का? हो ना, कलर तर आहेच ना. 100%. 100%. पानाची रुंदी, रांदी. आज आपण ही हळद बघितली, या हळदीमध्ये काही बदल वाटते का तुम्हाला चांगले? एकदम चांगला सर. बरं. असे हात म्हणजे पाहायलाच भेटत नाही कुठं. तर आज तुम्ही या ग्रीन प्लॅनेटच्या मिशनमध्ये सहभागी होऊन या हळदसाठी जे ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरले याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. हे बरं.